मुंबईपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या मालेगाव येथील मशिदीजवळ 2008 मध्ये मोटारसायकलचा स्फोट होऊन 6 जण ठार झाले होते आणि त्यात 92हून अधिक जण जखमी झाले होते। हे प्रकरण 30 सप्टेंबर 2008 रोजी राज्याच्या दहशतवाद विरोधात पथकाकडे तपासासाठी वर्ग करण्यात आले होते। एटीएसने 20 जानेवारी 2009 रोजी एकूण 14 जणांवर आरोपपत्र दाखल केले। त्यात साध्वी, कर्नल पुरोहित आणि मेजर उपाध्याय हे कटाचे सूत्रधार, तर स्फोटात वापरलेली दुचाकी साध्वीची असल्याचा आरोप होता। हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग झाल्यानंतर मुंबईतील विशेष न्यायालयाने या प्रकरणातील 7ही आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे। त्यामध्ये भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा समावेश आहे। त्यांच्यावर कोणते आरोप होते हे जाणून घेऊया। आरोपी प्रज्ञा सिंग ठाकूर उर्फ स्वामी पूर्ण चेतनानंद गिरी, वय वर्ष 55, मध्य प्रदेशातील रहिवासी असलेला ठाकूर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच ABVPच्या कार्यकर्ता व माजी खासदार होत्या। बॉम्ब ठेवण्यात आलेली LML फ्रीडम दुचाकी प्रज्ञा ठाकूर यांची असल्याचे ATSचे म्हणणे होते। बॉम्ब स्फोटांबाबत आयोजित बैठकांनाही ती उपस्थित होती असा आरोप होता। यावर न्यायालयाने निर्णय देताना निरीक्षण नोंदवले की प्रज्ञा सिंग यांचा कोणत्याही कटात सहभाग घेतलेला नाही, तसेच स्फोटात वापरण्यात आलेल्या दुचाकीशी त्यांचा कोणताही संबंध नाही। एटीएसने बेकायदेशीरपणे अटक केली आणि त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला। आरोपी रमेश उपाध्याय, सेवानिवृत्त मेजर, त्यांच्यावर आरोप होता की हिंदू राष्ट्रासाठी स्वतंत्र संविधान बनवण्यासाठी चर्चा केली। त्याबाबत फरीदाबादला 2008 मध्ये बैठक झाली होती, त्यामध्ये ते सहभागी होते। त्यावेळी आरोपी कर्नल प्रसाद पुरोहितही उपस्थित होते। अभिनव भारत संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती। एटीएस कडून आरोप करण्यात आला होता की याबाबत न्यायालयाने निकाल देताना सांगितले की रमेश उपाध्याय यांच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत। त्यांचे दूरध्वनी टॅप करणे बेकायदेशीर होते, तसेच एटीएसने खोटे पुरावे उभे केले होते। आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, सैन्य अधिकारी आणि अभिनव भारताचे संस्थापक, त्यांच्यावर आरोप होता की हे कट रचण्यात सक्रिय सहभागी होते। तसेच स्फोटासाठी RDX पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता। त्यांनी कटाच्या बैठकीत सूड घेण्याची भूमिका मांडली होती, तसेच त्यांनी आर्थिक मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता। त्यांच्याबाबत न्यायालयाचा निकाल देताना खुलासा केला की स्फोटासंदर्भात माहिती गोळा करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते। हा सैन्य दलाचा गुप्तचर विभागाचा कामाचा भाग होता, तसेच RDX पुरवण्यात त्यांचा कोणताही सहभाग नव्हता। आरोपी अजय राहीरकर, पुण्यातील व्यावसायिक आणि अभिनव भारताचे कोषाध्यक्ष, यांच्यावर आरोप होता की कटाच्या बैठकीत सहभागी होणे, शस्त्र खरेदीसाठी निधीची उभारणी करणे। न्यायालयाने याबाबत निर्णय देताना सांगितले की त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे निराधार आहेत, तसेच त्यांनी कोणत्याही दहशतवादी कृत्यात सहभाग घेतला नसल्याचे निर्णय देण्यात आला। 2011 मध्येच त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आली होती। आरोपी सुधाकर चतुर्वेदी उर्फ चाणक्य अभिनव भारतामध्ये कार्यरत, त्यांच्यावर हा आरोप होता की त्यांच्या घरातून RDXचे अंश सापडले आहेत, तसेच स्फोटकांची ने-आण करण्यात त्यांचा सहभाग होता। मात्र न्यायालयाने निर्णय देताना हे स्पष्ट केले आहे की त्यांच्या बाबतीत सर्व पुरावे बनावट आहेत, तसेच एटीएसच्या अधिकाऱ्यांनी खोटे पुरावे उभे केलेत। त्यासाठी चतुर्वेदी यांच्या घरात RDXचे नमुने स्वतः अधिकाऱ्यांनी ठेवले। 2 लष्करी अधिकाऱ्यांनी एटीएस अधिकाऱ्यांना हे संशयास्पद कृती करताना पाहिले। आरोपी सुधाकर धर द्विवेदी उर्फ स्वामी अमृतानंद दयानंद पांडे यांच्यावर आरोप होता की कटातील बैठकीच्या ध्वनी व चित्रफित आरोपीच्या लॅपटॉपमध्ये सापडल्या होत्या। ऑगस्ट 2007 मध्ये नाशिक येथे झालेल्या बैठकीमध्ये हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या ध्वनी चित्रफिती दाखवण्याचा आरोप त्यांच्यावर होता। बैठकीमध्ये मुस्लिम धर्मियांचा सूड घेण्यासाठी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा ठराव केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता। त्यासाठी 2007 व 2008 मधील बैठकांमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या ध्वनिचित्रफिती यांनी दाखवल्या होत्या। मात्र न्यायालयाने निर्णय देताना सांगितले की लॅपटॉपमधील डेटामध्ये छेडछाड करण्यात आली आहे, तसेच गोळा करण्यात आलेले पुरावे नियमानुसार नाहीत। आरोपी समीर कुलकर्णी, पुण्यातील समाजसेवक, यांच्यावर आरोप होता की हिंदू राष्ट्र स्थापन करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या आरोपींना संदेश देणे व दूरध्वनीद्वारे त्यांच्यासोबत संपर्कात राहणे, तसेच स्फोटकांसाठी रसायने उपलब्ध करून देणे असा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आला होता। मात्र न्यायालयाने निर्णय देताना सांगितले की एटीएसने खोटे पुरावे सादर केले
आणि युपीए अंतर्गत खोट्या खटल्यात गुंतवले। तब्बल 17 वर्षांनंतर 7ही आरोपींची या प्रकरणातून न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि याबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।